मुलाचा खून करणाऱ्या नराधम वडिलांना अखेर शिक्षा झालीच। कल्याण पश्चिमेतील रामबाग परिसरात जवळपास 12 वर्षांपूर्वी घडलेल्या धक्कादायक कौटुंबिक हत्याकांडात वडील सुनील सदाशिव पाताडे यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे। पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत मार्च 2013 मध्ये मध्यरात्री पत्नी आणि 4 अल्पवयीन मुलांवर हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात 9 वर्षांचा मुलगा प्रणव उर्फ देवेश याचा मृत्यू झाला असून पत्नी आणि 3 मुले गंभीर जखमी झाली होती। या प्रकरणात कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने एस इनामदार यांनी आरोपीला जन्मठेपेसह 5,000 रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त कारावासाची तरतूद आहे। 12.5 वर्षांच्या प्रदीर्घ न्याय प्रक्रियेनंतर हा निकाल देण्यात आला। मंडळी, महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास करून सबळ पुरावे न्यायालयात सादर केले होते। साक्षीदार आणि घटनाक्रमाच्या आधारे न्यायालयाने आरोपीच दोषी असल्याचे स्पष्ट करत कठोर शिक्षा सुनावली आहे।